आज राष्ट्रवादी भवन कोरेगाव येथे महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कोरेगाव शहरामध्ये दिनांक 16/4/2024 ला आंबेडकर नगर मध्ये जी घटना घडली, जी घटना जळिताची घटना होती आणि अशा या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो। अतिशय अत्यंत निंदनीय असा हा प्रकार होता आणि या सर्व निंदनीय प्रकाराचा आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निषेध करतो आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये एक नमूद करू इच्छितो की या निंदनीय प्रकाराचा ज्यांच्यावर आरोप झालेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यावर झालेला आहे। हा अतिशय निंदनीय प्रकार असून त्याचाही आम्ही निषेध करतो, कारण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटावर आरोप करण्यात आला। तो आरोप धादांत खोटा असून त्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काडी मात्रही संबंध नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी आतापर्यंत कुणावरही अन्याय केला नाही आणि इथून पुढेही त्यांच्याकडून कुणावरही अन्याय होणार नाही याची मला आम्हा सर्वांना खात्री आहे। एवढंच मी आज इथं नमूद करते। दिनांक 16च्या मध्यरात्री कोरेगाव येथील आंबेडकर नगर येथील जो निंदनीय प्रकार घडला त्या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतोय। त्या घटनेच्या नंतर शरदचंद्रजी पवार पक्षावर जे गुंडांनी हल्ला केला किंवा हे जळीत कांड घडवलं असा आरोप करण्यात आलेला आहे। ह्या आरोपाचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत, कारण ही तक्रार देतानाच वेगमध्ये तक्रार म्हणजे निनावी तक्रार दिलेली आहे, म्हणजे संशयिताचं नाव न घेता ही तक्रार दिलेली आहे। त्यामुळे फक्त हा आरोप राजकीय दृष्टिकोनातूनच केलेला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी किंवा सर्व नागरिक जे आहेत ते हे पूर्णपणे शांततामय वातावरणातील किंवा शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्याच्या मार्गात आहेत। इतका मोठा कोरेगावकरांच्यावर अन्याय झाला, त्या आरक्षणाच्या संदर्भात असू द्या, विकास आराखड्या संदर्भात असू द्या किंवा पाणी, आज पाणी सुद्धा कोरेगाव शहराला 2-2, 3-3 दिवसांनी पाणी येतं, तरी सुद्धा निमूटपणे हे सगळं सहन करतोय आम्ही। कारण का ह्या वाद नको किंवा राजकीय वाद प्रतिवाद नको ह्या दृष्टिकोनातून जनता ही सगळं उघड्या डोळ्याने बघते। जर तो संबंधित ज्याच्या संदर्भात जर गळीत झालं तो जर भाजपचा बूथ कमिटीचा मेंबर असेल तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनने घेतली नाही, ह्यात महाविकास आघाडीचा दोष काय? प्रशासन त्याच्या बाजूने जर वागलं नाही किंवा त्याच्या बाजूने तो प्रामाणिकपणे जर तक्रार घेऊन गेला असेल आणि ती तक्रार जर प्रशासनाने घेतली नसेल तर ह्याचा दोष कोणाला? सत्ताधाऱ्याला का विरोध करणाऱ्याला? विरोधकाला। ह्याची जर दखल इथनं स्थानिक प्रशासन घेत नसेल तर त्या विचाराने गृहमंत्र्यापर्यंत जावं, आम्ही त्याच्याबरोबर आहे। आणि ह्या गोष्टीचा शहानिशा लावावी आणि चोराला 100% किंवा ते गळीत घडवणाऱ्याला वातावरण दूषित करणारा 100% शासन झालं पाहिजे आणि आमच्यावर आरोप करणारा सुद्धा तितक्या तीव्र शब्दात आम्ही त्याचा निषेध करतोय। हेमंत आनंदराव बर्गे जो 16/4/2024 जो मध्यरात्री जो आंबेडकर नगर येथे जो गाडी जाळण्याचा प्रकार झाला, जो अजित येवले आहे त्या जी गाडी जाळण्यात आली, या प्रकारचा मी निषेध करतो। काही लोकांनी राजकीय फायदा घेऊन वार्ड क्रमांक 10 मध्ये जी राष्ट्रवादीचे संघटित काही लोक आहेत यांना बदनाम करून त्यांना भीतीचं वातावरण कसं निर्माण होईल आणि राष्ट्रवादी पक्षात जे गुंड तयार झालेत यांनी जो आरोप केलाय ह्याच्याबद्दल मी निषेध करतो त्यांचा। 16/4/2024 रोजी दिनांक 16/4/2024 रोजी कोरेगाव येथील आंबेडकर नगर येथे काही लोक एक अज्ञात व्यक्तींनी
एका कार्यकर्त्याची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरेगावचं वातावरण फार संवेदना शांततेचं वातावरण आहे. प्रत्येक समाजाने एकमेकाला सहकार्याची भूमिका असते. त्या ज्या व्यक्तीची गाडी जाळली आणि कोरेगावमध्ये कुठेतरी असंतोष निर्माण व्हावा यासाठी हा प्रकार घडला. या प्रकाराचा मी सर्वात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट की ती गाडी अज्ञात व्यक्तीने जाळली, त्या गाडीची जी तक्रार झाली त्या तक्रारी सुद्धा त्या संबंधित व्यक्तीनं ही गाडी जाळल्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार व्यक्त केली. मग संबंधित लोकप्रतिनिधी व तिथल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या कार्यकर्त्यावर जो खोटा आरोप केला, चुकीच्या ज्या आरोप केले त्याचा मी महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वात प्रथम निषेध करतो. आणि संबंधित ज्या व्यक्तीचे जे नुकसान झालंय किंवा त्या ज्यांनी ही घटना केली आहे त्या आरोपींना लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी प्रशासनाला पण विनंती करतो. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीनं तक्रार द्यायला गेले होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या व्यक्तीची तक्रार घेतली नाही. मग एकंदर काय दिसतं, ह्या महाराष्ट्रातलं शासन, गृहमंत्री यांचा काय धाक राहिला नाही काय प्रशासनावर, की प्रशासनातले लोक त्याच्यावर दखलच घेत नाही. एका त्या आंबेडकर नगरमधल्या व्यक्तीवर अन्याय झाला त्याची दखलच घ्यायची नाही का? आणि मग ह्या दखल घेण्यासाठी SP साहेबांना स्वतः इथे यावं लागतंय. म्हणजे आमचं म्हणणं आहे की त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावरून कारवाई करावी. आणि मी या घडलेल्या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त करतो.